अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी स्वामींची लेख या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे, त्याच्या विधी काय, पूजा विधी काय, कोणतं ग्रंथ वाचायचा किंवा काय करायचं सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा. श्रावण महिना चालू आहे आणि एवढ्या पवित्र महिन्यामध्ये जर आपण स्वामींचे गुरुवार केले तर किती छान होईल. आणि आपले स्वामी महाराज आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या खूप लवकर पूर्ण करते. कारण खूप लोकांना याचे अनुभव आले. काही लोकांना एक गुरुवारमध्येच अनुभव आला, काहींना 2-3मध्ये आला, काहींच्या लास्ट गुरुवार केले त्यांना पण अनुभव आला. खूप लोकांना अनुभव आला आणि खूप लोकांना हे सारखे सारखे व्रत करत आहेत. म्हणजे कोणतं व्रत मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ही पण सेवाना स्वामीचे प्रभावशाली आणि स्वामींची पवित्र सेवा आहे. कारण स्वामींचा आवडता ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आणि त्या स्वामी चरित्र सारामृतच पूजन आपल्याला पठण करायचं आहे. ते काय करायचं, कसं करायचं सांगतो मला. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि ह्यामध्ये आपण घरामध्ये पण नॉनव्हेज करत नाही, काहीच नाही. पण सगळीकडेच आपलं वातावरण कसं फ्रेश असतं आणि एकदम पवित्र असतं. कारण दर सोमवारी शनिवारी पूजा असते, पूजार्चा चालू असते. श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवारला खूप महत्त्व असतं, त्यामुळे खूप छान अशी पूजा वगैरे असते. त्याचप्रमाणे गुरुवाराला पण खूप महत्त्व असतं. त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते. म्हणजे स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत. जेव्हा तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवारचं व्रत करणार असाल तेव्हा अगोदर तुम्हाला जी काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायचं आहे, संकल्प करायचा. आता पूजा विधी काय, तुम्हाला जर पाठ बांधून घट वगैरे मांडायचं असेल तर तुम्ही घट मांडू शकता, नाही तर साधं समोर तुम्ही स्वामींचा ग्रंथ घेऊन पूजन पठण करू शकता. आता घट कसा मांडायचा, एक चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्यायचा, स्वामींचे फोटो असेल तर ठेवायचा, मूर्ती असेल त्याचा अभिषेक करायचा, अष्टगंध हिनात वेळी स्वामी महाराजांना लावायचं. आपल्या म्हणजे डाव्या बाजूला म्हणजे स्वामी महाराज असे बसले असेल तर त्यांच्या उजव्या बाजूला एक आपल्याला घट स्थापन करायचं, म्हणजे कलश स्थापन करायचं आहे. आपल्याला हळद कुंकू वगैरे लावायचं, अक्षता वगैरे पाहिजे, सगळं करायचं, छानपैकी पूजा करायचं. सगळं आपण करतो जेव्हा आपण कोणतेही घट मांडतो तेव्हा कशी पूजा होत असतात. आणि आपल्या तिथं आपल्याला गणपतीची एक मूर्ती छोटी ठेवायची आहे, म्हणजे आपला गणपती स्थापना पहिला करायची, त्यानंतर आपलं सगळं पूजन करायचे. एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, हार, फुलं, अगरबत्ती, धूप वगैरे सगळं नैवेद्य वगैरे सगळं ठेवायचं तिथं. आणि तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृतचं पूर्ण पठण करायचं. म्हणजे जे 21 अध्याय आहेत ना ते पूर्ण एका दिवशी तुम्हाला पठण करायचे आहे. तर तुम्हाला एका बैठकीमध्ये 1-1.5-2 दिवसामध्ये ते बसायला होत नाही, वाचायला होत नाही, तर तुम्ही घट मांडल्यानंतर दुपारी, सकाळी, संध्याकाळी कधीही करू शकता. म्हणजे आता थोडे केली दुपारी किंवा संध्याकाळी असं करू शकता. पण पूर्ण गुरुवारमध्येच ते पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचं आहे. 12 ते 12:30मध्ये तुम्हाला वाचायचं नाही आहे. जर तुम्हाला घट वगैरे मांडायचं नसेल तर तुमचा स्वामींचा फोटो असेल किंवा मंदिरमध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते आपण जी नित्य रोज पूजा करतो, धूप लावतो, अगरबत्ती वगैरे लावतो, तसंच ठेवायचं, करायचं आहे. आणि फक्त आपल्या मंदिराच्या शेजारी बसून आपल्याला ते पूजा करायची आहे. पण घट मांडला तर पण चांगलं वाटतं. घट मांडलं तर कसं वाटतं की आपण कोणतरी व्रत करतो आणि मनात पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि घर पण प्रसन्न होतं. त्यामुळे तुम्ही घट मांडला तर चांगलंच आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल घट कसा मांडतात ते, कारण आता गुरुवारी मी पण चालू करणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगतेच. आणि त्यानंतर ही जी सेवा आहे ना खूप प्रभावी सेवा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही हे करणार असाल ना, की ते 11 गुरुवार करणार आहे किंवा कोणते गुरुवार करणार किंवा तुमची काही इच्छा असेल त्यावेळेस ना, अगोदर तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट गुरुवार करणार असाल त्यावेळेला तुम्हाला तो संकल्प करायचा आहे आणि मग स्वामींना ते सांगायचं आहे की संकल्पामध्ये स्वामी महाराज मी ह्या गोष्टीसाठी हे करत आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून सांगायचं त्यांच्या. बघा तुमची जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकरात लवकर तुमची स्वामी महाराजची जी इच्छा पूर्ण करतील. पण तुम्ही जी सेवा करणार आहात ना ती मनोभावे आणि निर्मळ मनाने करा. खरंच स्वामींचा लीला आघात आहे, खूप आघात आहे. खूप लोकांना यांचा अनुभव आला आहे. खूप लोकांनी ना, जास्तीत जास्त लोकांनी ना ह्याचा अनुभव कुठे घेतला आहे तर घर घेण्यासाठी. आणि प्रत्येकाला स्वामी महाराजांनी घर दिलेलं आहे. खूप लोकांचे अनुभव बघितले आहेत. तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की खूप एका ताईने सेवा केलेली आहे आणि त्याला खरं दुसऱ्याच गुरुवारी त्याचा अनुभव आला आहे. त्याने खूप छान असं मला सांगितलं होतं. ते तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. आणि पूजा मांडणी काय साधी सोपीच आहे, काही फारशी वगैरे नाही. आणि हे तर कसं आपण नॉनव्हेज वगैरे काही खात नाही श्रावण महिन्यामध्ये, त्यामुळे आपलं घर प्रसन्न असतं आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी पण असते. त्यामुळे तुम्ही हे करू शकता. ह्या श्रावणमध्ये 4 ते 5 आय थिंक गुरुवार आहेत ते होतं. आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू 11 सोमवार करायचे आहेत. म्हणजे श्रावणमध्ये संपला म्हणजे असं ठेवायचं नाही, ते कंटिन्यू तुम्हाला 11 करायचे आहेत. जर मध्ये कोणतं मासिक धर्म किंवा सुतक विटाळ असेल तर तो दिवस स्किप करायचा आणि परत म्हणजे 5 केली आणि जर गुरुवारी त्या दुसऱ्या गुरुवारी काय झालं तर तो मायनस करायचा, म्हणजे पकडायचा नाही आहे, दुसरा पकडायचा. म्हणजे 6पासून सुरुवात करायची. 11 गुरुवार करायचे. तुम्हाला उपवास करायचा का, आता ज्याची त्याची श्रद्धा. काहींना त्रास होतो, जसं की काहींना ॲसिडिटीचा त्रास होतो, काहींना ॲसिडिटी म्हणजे खाल्लं साबुदाणा वगैरे किंवा काही खाल्लं तर ऑइली असतं त्यामुळे त्रास होतो ॲसिडिटीचा. तर काही प्रेग्नंट असतात, काहींना कोणत्या आता टॅबलेट चालू आहेत, थायरॉईडची म्हणा की BP शुगर असं काय चालू असतात, त्यामुळे ते उपवास पकडू शकत नाही. तर ज्याची त्याची इच्छा आहे उपवास पकडायचा तर पकडा, नाही पकडायला चालतं, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
फक्त जे तुम्ही सेवा करणार ना मनोभावेने श्रद्धेने करा. श्रावण महिन्यामध्ये ना खूप लोक पूजा अर्चा करतात आणि ह्या तुमच्या श्रावण महिन्यामध्ये तुमचे स्वामींचे गुरुवार करतात. 11 गुरुवारचे व्रत आहे ते तुमचे 4-5 गुरुवार कसं जातात तर समजणार पण नाही आणि तुमच्या पुढचे जे 5-6 राहिले असतात ते पटकन निघून जातील आणि काही नाही 1-1 वर्ष लागतं. कारण की काही वेळेस ना सेवा करताना काही ना काही प्रॉब्लेम येतो, अडचण येतात. त्यामुळे ना काही ना हे करायला जास्त 1-1 वर्ष लागतात. कारण की जर जास्त म्हणजे आता समजा मी 2-3 गुरुवार केले आणि नंतर 3-4 गुरुवार केलेच नाहीत तर ते कंटिन्यू करू शकत नाही तुम्ही. परत नवीन आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावं लागतं. कारण 1 गुरुवार झाला मायनस तर ठीक आहे आपण करू शकतो, पण तुम्ही कंटिन्यू 2-3 गुरुवार केले आणि परत नंतर मग 4-5 गुरुवार केल्याच नाही तर काहीच अर्थ नाही त्याच्यावर. त्यामुळे परत नवीन शून्यापासून परत सुरुवात करावी लागते कोणतंही जेव्हा तुम्ही पारायण करणार असाल तेव्हाच. कारण मध्ये जास्त गॅप ठेवू नका. कारण पिरियड्स आले आपण ते 4-5 दिवस असतो स्वतः वेगळा असं. काही लोक 12 दिवस, काही 14 दिवस म्हणजे एक आठवडा ठीक आहे. काही लोक 15-15, 20-20 दिवस किंवा 51 दिवस पाळतात. तेव्हा मग कसं होणार ना की एवढा दिवस गॅप ठेवलं तर नाही होणार सेवा. जेवढं होईल तुम्ही लवकरात लवकर स्वामींची सेवा करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्याच्यात नक्कीच रिप्लाय देईन. आणि साधी सोपी स्वामींची सेवा आहे. आपण जर पारायण करायला बसलो तर रोज आपण 3 अध्याय वाचतो, म्हणजे 21 अध्याय. रोज 3 अध्याय वाचतो. एका ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात. तुमचे 7 दिवसामध्ये एक पारायण होतं. जर तुम्ही आठवडाभर वाचलं तर म्हणजे गुरुवारी आपल्याला फक्त एकच पारायण करायचं, म्हणजे पूर्ण 21 ग्रंथ आहेत ना ते वाचायचं आहे. त्याच प्रकारे तुम्हाला स्वामींचा 11 महिने जप करायचा आहे, तारक मंत्राचा जप करायचा आहे गुरुवारीच. आणि ह्या 2 सेवा खूप छान अशा आहेत. आणि बाकी तुमची जी नित्यसेवा आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. आणि श्रावण महिन्याला कोणतीही सेवा केलेली ना लगेच फळाला येते. किंवा खूप सारे लोक ना श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पण करतात. मग तुम्हाला जर सत्यनारायण करायचं सत्यनारायण करू शकता किंवा स्वामींचे 11 गुरुवार करायचे तर 11 गुरुवार करू शकता. मला तर वाटतं की प्रत्येकाने 11 गुरुवार पण करावे, सत्यनारायणाची पूजा पण करावी. जी तुम्हाला योग्य वाटेल, जी तुमच्या म्हणजे काही लोक बिझी शेड्यूलमध्ये असतात, काही ना काय ठरवलेलं असतं, काही ना काय होतं. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. याचे नियम अटी काही फारसे नाही आहेत. कारण आपण श्रावण असेल म्हणजे मांसाहार तर खाणारच नाही आहे. एवढंच की गुरुवारी बाहेरचं अन्न खाऊ नका. म्हणजे कोणाच्या घरात वगैरे गेला तर काही खाऊ नका. हॉटेलमध्ये खाल्ला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता ते आंघोळ वगैरे करायचे, आपला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, महाराजांची वगैरे पूजा रीतसर पूजा करायची, घटभांडे वगैरे करायचे. त्यानंतर तुम्ही ग्रंथ वाचायला घ्यायचा आहे. नैवेद्य काय दाखवायचा, जे तुम्हाला वाटतं भाजी चपाती पोळी जी तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा शिरा किंवा करा किंवा काही करा, जे स्वीट म्हणा किंवा काही जे असं, किंवा तुम्ही साधं खडी साखर जरी स्वामी महाराजांना ठेवलं तरी स्वामी महाराजांना ते खूप आवडीने खातात. जे काही करा श्रद्धा फक्त मनाने करा. आणि बघा त्या काही खूप साऱ्यांच्या लोकांच्या इच्छा पहिल्या गुरुवार पूर्ण झाल्या. तुमच्या पण लवकर इच्छा पूर्ण होते. जी काही सेवा करणार ती मी सांगते म्हणून करू नका किंवा कोणी सांगितलं म्हणून करू नका. तुमच्या आतून व्हायला पाहिजे. आणि सेवा ना स्वामी महाराज करून घेतात. तुमची कितीही जर इच्छा असेल ना तर काही नाही होत. करता आणि करवितात तोच आहे स्वामी महाराज. त्यामुळे तुमची जरी इच्छा असली तरी नाही, स्वामी महाराजांची इच्छा पाहिजे तुमच्याकडून सेवा करून घ्यायची, तेव्हाच ही सेवा होती. असे खूप वेळा मला पण अनुभव आलेले आहेत आणि खूप लोकांना पण अनुभव आलेले आहेत. तारक मंत्राची पण तुम्ही सेवा करू शकता. जर तुम्हाला ह्यातलं काहीच करायचं नसेल तर तुम्ही दर गुरुवारी नित्यसेवा करता असं करू शकता. 11 वेळा तारक मंत्र करा, 11 वेळा जप करा आणि नित्यसेवा करा. कोणतीही सेवा करा, पण करा. हे स्वामींचा पवित्र असा हा महिना आहे, श्रावण महिना. जी काही सेवा करणार ती स्वामींच्या रुजू होईल. मला तर वाटतं की प्रत्येकाने 11 गुरुवार करावं. करायला फारसे काही नियम अटी वगैरे काहीच नाही. कारण आपल्याला ते 21 अध्याय वाचायचं आहे बस. आता आहे ते 9 गुरुवारचं व्रत आहे. त्याचा ग्रंथ वेगळा असतो, तो तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन. ही आहे साधी सोपी स्वामींची 11 गुरुवारची सेवा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.